तो मिर्ची लगी तो मैं क्या करूं। आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे। अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही। कदाचित मी इथे 3 एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही इथेच थांबाल, म्हणून तिसरा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे। हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुंबईकरांकरता आम्ही मेट्रो केली, मुंबईकरांकरता ईव्ही बसेस आम्ही घेतल्या, मुंबईच्या सबअर्बन रेल्वेला आधुनिक आम्ही त्या ठिकाणी करतोय, गरिबांना घर देतोय, बीडीडी चाळीत राहणाऱ्याला त्या ठिकाणी घर मिळालं, अभ्युदय नगरला घर मिळतंय, पत्रा चाळीत राहणाऱ्या त्या माझ्या मराठी माणसाला तुम्ही त्याचं घर हिरावून घेतलं होतं त्याला देखील घर देणारे आम्ही आहोत। आणि त्यासोबत या विशाल सह्याद्रीमध्ये आमचे जे लोक राहतात त्यांना घर देणारे आम्ही आहोत। या मुंबईमध्ये प्रत्येकाला घर देण्याचं काम हे आम्ही करतो। पण ज्या धारावीमध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला, बंधू भगिनींनो, 2014 साली राजीव गांधी आले, ते म्हणाले धारावीचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे। 30 वर्ष काही झालं नाही। मोदीजींचं सरकार आलं, 2014 नंतर केंद्र सरकारची जागा आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी धारावीचं रिडेव्हलपमेंट करायचं ठरवलं। पहिलं टेंडर आम्ही दुसऱ्या विकासकाला दिलं होतं, सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या, त्या प्रक्रिया पूर्ण करून टेंडर गेलं होतं। मग मला सांगा उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर ते टेंडर का रद्द केलं? तुम्हाला कोणाला टेंडर द्यायचं होतं म्हणून ते रद्द केलं। आता मी विचारू का की तुम्हालाच अडाणींना टेंडर द्यायचं होतं म्हणून तुम्ही ते टेंडर रद्द केलं। आणि म्हणून आम्ही पुन्हा सरकारमध्ये आलो त्यावेळेस लक्षात आलं यांनी अशा अटी शर्ती केल्या होत्या की या धारावीच्या रिडेव्हलपमेंट सोबत मुंबईवर टीडीआर ची मोनोपोली झाली असती। आम्ही सांगितलं चालणार नाही। शिंदेजी आणि मी होतो, आम्ही त्या टीडीआरचं कॅपिंग केलं। 90% आपल्या डीएसआरच्या वर, या डीएसआरच्या वर किंमत देता येणार नाही म्हणून सांगितलं। आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही टीडीआर एक्सचेंजची अट टाकली, ऑनलाईन केवळ ट्रेडिंग करावं लागेल हे सांगितलं। आणि धारावीची जागा ही आम्ही कोणाला दिली नाही, धारावीची जागा आम्ही डीआरपी ला दिली, डीआरपी ला। आणि त्या डीआरपी मध्ये सरकार देखील आहे, विकासक अडाणी आहेत पण त्यात सरकार देखील आहे। आणि त्या ठिकाणी ओपन कॉम्पिटिशन केली, 4 टेंडर आले, त्यातनं आम्ही ज्यांनी सर्वात जास्त फायद्याचा सौदा दिला त्याला ते टेंडर त्या ठिकाणी गेलं। पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल ही जी तुमची पद्धत आहे, या पद्धतीचं या ठिकाणी पर्दाफाश करण्याकरता मी आलो आहे। अरे बाबा, या सगळे जे प्रोजेक्ट आहेत, ज्या सगळ्या प्रोजेक्टचं तुम्ही बारसं करून राहिले, मी तर सांगितलं शेजारच्याचं पोरग मांडीवर बसवता आणि आमचं पोरग आहे सांगता। अरे या मुंबईला माहिती आहे, ये पब्लिक है, ये सब जानती है, कोणी केलाय मुंबई करता हे माहिती आहे। तुम्हाला दाखवण्याकरता एक देखील विषय या ठिकाणी या 25 वर्षात करता आला नाही। पण विकास